जय हिंद ॲस्पायरंट्स. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये मी खिमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण थोडा एक वेगळा टॉपिक पण नक्कीच विज्ञानाशी संबंधित, कारण 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन आहे, तर रिलेटेड टॉपिक काय तर आज आपण डिस्कस करणार आहोत. तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारतोय, ते म्हणजे काय स्वातंत्र्य भेटल्यानंतर भारताची विज्ञानाशिवाय प्रगती झाली असती? कारण जर 1947 चा काळ जर आपण कन्सिडर केला, त्यावेळेस आपल्या लक्षात येते की भारतासमोर खूप सारे चॅलेंजेस होते. पहिला मेन जो चॅलेंज होता तो होता की अन्न टंचाई. कारण लोकसंख्या ही वाढत होती. सफिशियंट प्रोडक्शन आहे हा भारतामध्ये होत नव्हता, म्हणजे आपल्याला दुसऱ्या देशांकडून हे इम्पोर्ट करावं लागत होतं. म्हणजे आपण दुसऱ्या देशांवर हे डिपेंडंट होतो. म्हणजे पहिला जो टार्गेट होता किंवा पहिला जो चॅलेंज होता तो आपल्याला होता काय, की आपल्याला इंडिपेंडंट व्हायचं होतं. यासोबतच रोजगार जनरेट व्हायला पाहिजे. इलेक्ट्रिसिटीचं प्रोडक्शन ही त्याची गरज आहे, ती पुढे जाऊन वाढणार होती. सो हे सगळे चॅलेंजेस आहेत ते आपल्याला त्यावेळेस होतं. आणि मग जर असे सगळे चॅलेंजेस आहेत आणि जर आज आपण ज्या स्थितीमध्ये आज आहोत ते खरंच विज्ञानाशिवाय शक्य असतं का? कारण आज आपण बघतोय की विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी मुळे आज बघतोय आपण की जो जग आहे तो किती फास्ट बदलत आहे, किती लवकर बदलत आहे. आणि एक रेस लागलेली आहे. या सगळ्या रेसमध्ये, या पूर्ण देशांच्या रेसमध्ये भारताने खरंच तग धरून राहिला असता का, जर आपण विज्ञानाचा हात पकडला नसता तर. सो म्हणून काय तर भारत आज एक चांगल्या स्थितीमध्ये आहे. यामागे कारण काय? कारण त्यावेळेचे जे सायंटिस्ट होते त्यांची जे दूरदृष्टी होती, त्यांनी लक्षात आलं होतं की विज्ञानाचा हात पकडल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. किंवा या 70-75 वर्षामध्ये सुद्धा जे पण लीडर्स आणि सायंटिस्ट होऊन गेलेत, या सर्वांचं पण योगदानामुळे काय तर आज आपण या स्थितीमध्ये आहोत. सो म्हणून आज आपण डिस्कस काय करणार आहोत, तर भारताची स्वातंत्र्योत्तर काळातील विज्ञान क्षेत्रातील प्रगती काय आहे, मेजर इव्हेंट्स आहेत ते आपण डिस्कस करणार. त्यासोबतच त्याच्या मागे जे ग्रेटेस्ट माइंड्स होऊन गेलेत ते सुद्धा आज आपण डिस्कस करणार आणि आज आपण त्यांना एक ट्रिब्यूट देणार आहोत. सो बघा की आपण सुरुवात कुठून करू. फर्स्ट रिक्वायरमेंट आपली काय होती, की आपल्याला अन्न टंचाईचा प्रॉब्लेम होता. मग अन्न टंचाईचा प्रॉब्लेम कसा दूर करता येईल? सो लॉंग टर्म मध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला त्यासाठी इरिगेशन साठी किंवा इरिगेशन रिलेटेड जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जसं डॅम आहे, सो असे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते तयार करणं ते फार जास्त गरजेचं होतं. त्याशिवाय फूड प्रोडक्शन आहे, फार्म प्रोडक्शन आहे, ते वाढणं शक्य नव्हतं. आणि दुसरं काय तर रोजगार आहे ते जनरेट करणं, म्हणजे इंडस्ट्रीजवर फोकस करणं आणि रिलेटेड काय तर अजून ऊर्जेची गरज आहे ती दिवसेंदिवस वाढणार आहे. आणि म्हणून काय तर या सगळ्या गोष्टींवर सगळ्यात आधी लक्ष देणं फार जास्त गरजेचं होतं. या सगळ्यांमध्ये जर आपण बघितलं की आपल्याला अन्नाच्या बाबतीत इंडिपेंडंट व्हायचं आहे, म्हणून सगळ्यात आधी पहिला जो सेक्टर आपण डिस्कस करणार आहोत तो आहे काय तर ऍग्रीकल्चर. यामध्ये दोन मेजर इव्हेंट आहेत, ते म्हणजे 1965 आणि 1970 चे. 1965 मध्ये ग्रीन रिव्हॉल्युशन आणि 1970 मध्ये काय तर व्हाईट रिव्हॉल्युशन. ग्रीन रिव्हॉल्युशनच्या मागे ग्रेटेस्ट माइंड होते ते कोणतं, डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. आज यांच्याच योगदानामुळे आज आपण बघतोय की आज सफिशियंट प्रोडक्शन किंवा आज भारताला लागतं तेवढं तर प्रोडक्शन नक्कीच भारतामध्ये उत्पादन होत आहे. 1970 मध्ये जे व्हाईट रिव्हॉल्युशन झालंय, डॉक्टर वर्गीस कुरियन हे त्यामागे होते. आज गर्वाने आपल्याला सांगता येतं की भारत हा काय तर लार्जेस्ट मिल्क प्रोड्युसर आहे. म्हणजेच काय तर आज आपण सफिशियंट सफिशियंट म्हणण्यापेक्षा आज आपण बाकीच्या देशांना सुद्धा एक्सपोर्ट करतोय, एवढा मिल्क आहे हा भारतामध्ये प्रोडक्शन होत आहे. नेक्स्ट आहे काय तर इन्स्टिट्यूटच्या बाबतीत जर आपण बघितलं की तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं की जे लीडर्स होते त्यांची दूरदृष्टी होती, त्यांना माहित होतं की विज्ञानाचा हात पकडल्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि म्हणून त्यावेळेसच्या जे लीडर्स होते, नेहरूंचा काळ होता बघा 1951 मध्ये, ज्यावेळेस फर्स्ट आयआयटी इस्टॅब्लिश झाला खरगपूर या ठिकाणी वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. सो त्यावेळेस त्यांच्याच लक्षात आलं होतं की आपल्याला विज्ञानाचा हात पकडल्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि म्हणून काय तर त्यांनी असे जे इन्स्टिट्यूट्स आहेत त्यावर भर दिला. आयआयटी त्यानंतर मग एनआयटी असे काही इन्स्टिट्यूट्स आहेत ते इस्टॅब्लिश करण्यात आले. यासोबतच म्हणजे हे तर नवीन इस्टॅब्लिश करण्यात आले होते, पण या आधी म्हणजे 1947 च्या आधी जे पण इन्स्टिट्यूट्स होते त्यांना सुद्धा काय तर सपोर्ट करण्यात आलं. जसं फॉर एक्झाम्पल IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे, किंवा TIFR टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, यांना काय तर सपोर्ट करण्यात आलं. ज्यामुळे काय तर आज आपण बघतोय की भारत सायन्स मध्ये खूप जास्त प्रगती केली आहे किंवा करत आहे असं म्हणता येईल. यासोबतच एक गर्वाची गोष्ट म्हणजे काय तर भारत हा एक आयटी हब आहे. बरेचसे जॉब आहे आज आपण बघतोय की आयटी सेक्टर मध्ये हे जनरेट होत आहे. आयटी कंपनीज, टॉपचे जे आयटी कंपनीज आहेत ते आज भारतीय इंडियन आहेत. यासोबतच बरेच जे मोठे कंपनीज आहेत, एमएनसी आहेत, जसं मायक्रोसॉफ्ट, गुगल आहे, यांचे सीईओ जर बघितलं आपण तर ते आज भारतीय आहेत. यामागे नक्कीच कारण काय, तर भारतामध्ये असे काही चांगले इन्स्टिट्यूट्स आहेत, हे म्हणू शक्य झालं. आणि यामागे लक्षात येते, क्लिअर लक्षात येते आपल्याला की त्यावेळेचे जे सायंटिस्ट होते
त्यांची दूरदृष्टी काय तर आज ही आपल्याला कामात आलेली दिसते. नेक्स्ट न्यूक्लिअर सेक्टरमध्ये आपण जर बघितलं तर 1956 मध्ये अप्सरा फर्स्ट न्यूक्लिअर रिएक्टर जो आहे तो क्रिटिकॅलिटीला पोहोचला होता. कुठं आहे तर ते BARC म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, जे ट्रॉम्बे बॉम्बे या ठिकाणी म्हणजे मुंबईमध्ये आहे. डॉक्टर होमी भाभा हे त्यामागचे ग्रेटेस्ट माइंड होतं. डॉक्टर होमी भाभा यांच्याच मदतीने किंवा यांच्याच कार्यामुळे 1962 मध्ये तारापूर ॲटॉमिक पॉवर प्लांट, कारण सुरुवातीलाच आपण डिस्कस केलं एनर्जीची गरज जी आज आहे काल पण होती आणि उद्या पण राहणार आहे, ती पण वाढत जाणार आहे. सो तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन जे फर्स्ट न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे भारताचं, ते डॉक्टर होमी भाभा यांच्याच कार्यामुळे काय तर तयार झालं, इस्टॅब्लिश झालं. न्यूक्लिअर सेक्टरमध्ये फार मोठा एक स्टेप आहे 1974 चा, की भारताने पहिल्यांदा न्यूक्लिअर बॉम्ब टेस्ट केलं. आता हा जो प्रोजेक्ट होता किंवा ऑपरेशन होता हा उघड नव्हता, कारण बाकीचे जे देश होते त्यांचे सँक्शन लागण्याची शक्यता होती, जसं US आहे, फ्रान्स आहे, रशिया आहे. आणि म्हणून काय तर याला एक कोड देण्यात आला होता, तो म्हणजे काय तर स्पायलिंग बुद्धा, आणि त्यामागचं ग्रेटेस्ट माइंड कोणतं, राजा रमन्ना. पण 1998 मध्ये वाजपेयींची सरकार होती आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्यांच्या सोबत होते, आणि त्यावेळेस परत एकदा न्यूक्लिअर वेपन टेस्ट करण्यात आलं आणि भारताने सगळ्या जगाला सांगितलं की भारत हा आता एक न्यूक्लिअर वेपन कंट्री आहे. त्या ऑपरेशनचा नाव होता काय तर ऑपरेशन शक्ती. नक्कीच ऑब्वियस आहे, कारण त्यावेळेस सुद्धा भारतांवर जे सँक्शन्स आहेत ते लागले असतील किंवा लागले होते, पण त्यावेळेचे जे आपले लीडर्स होते त्यांच्या डिसिजन मेकिंगमुळे आज त्यामधून काय तर आपण बाहेर निघू शकलो, आणि ही भारतासाठी खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे. नेक्स्ट परमाणू एक मूवी आलाय जॉन अब्राहमचा, तो याची रिलेटेडच आहे, तर तो बघून तुम्हाला लगेच कळेल, ज्यांनी पण नाही बघितला असेल, की नेमका भारत कोणत्या परिस्थितीमध्ये होता, कसे सँक्शन्स लागण्याची शक्यता होती, हे सगळं त्यामध्ये चांगलं दाखवलेलं आहे. नेक्स्ट आहे काय तर स्पेस सेक्टर. 1969 मध्ये स्पेस सेक्टर म्हटलं की इस्रो आपल्या डोळ्यासमोर येतं, आणि इस्रो बाबतीच्या जे न्यूज आहे ते आपण दरवर्षी काही ना काही ऐकतो. आणि इस्रो आज एक अशी भारतीय संस्था झालेली आहे की ज्याचं नाव ऐकल्यामुळे आपल्याला नक्कीच गर्व वाटतो. सो इस्रो 1969 मध्ये इस्टॅब्लिश झालं होतं, फाउंडेशन झालं होतं, आणि त्यामागचं ग्रेटेस्ट माइंड आहे कोण तर विक्रम साराभाई. आणि बघा की अगदी 6 महिन्यातच 1975 मध्ये फर्स्ट सॅटेलाइट लॉन्च करण्यात आला. सॅटेलाइटचं नाव होतं काय तर आर्यभट्ट, आणि ग्रेटेस्ट माइंड आहे कोण तर सतीश धवन. 1984 मध्ये फर्स्ट इंडियन टू फ्लाय इनटू स्पेस ते कोण होते तर राकेश शर्मा. आणि यांचा डायलॉग कदाचित तुम्हाला माहित असेल की इंदिराजींचं सरकार होतं, त्यावेळेस त्यांनी राकेश शर्मांना विचारलं होतं की वरून जर बघितलं तर भारत कसा दिसतो, तर राकेश शर्मा म्हणाले होते की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. सो हा डायलॉग आहे. आय गेस त्याचा एक व्हिडिओ पण आहे, तो कदाचित तुम्हाला युट्यूबला मिळेल. नेक्स्ट स्पेस सेक्टरमध्ये जर बघितलं तर बघा काय आहे की 2008 मध्ये चंद्रयान-1 हा लॉन्च करण्यात आला, आणि पहिल्यांदा माहीत झालं होतं या मिशनमुळे की चंद्रावर सुद्धा पाणी आहे म्हणून. सो चंद्रयान-1 मिशन. 2013 मध्ये MOM म्हणजेच काय तर मार्स ऑर्बिटल मिशन, मंगलयान नावाने सुद्धा काय तर ते ओळखलं जातं. आणि ही सुद्धा एक गर्वाची गोष्ट होती की इस्रोने, म्हणजे इस्रो ही एक अशी संस्था होती ज्यांनी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मार्सच्या ऑर्बिटलमध्ये एंट्री केली होती. पहिली अशी संस्था किंवा पहिला असा देश होता जो फर्स्ट अटेम्प्ट मध्येच काय तर तिथे गेला होता. याआधी बाकीच्या देशांनी पण प्रयत्न केले, ते पण गेलेत, पण ते पहिल्या अटेम्प्ट मध्ये कोणी गेलेलं नव्हतं. 2016 मध्ये 104 सॅटेलाइट्स एका रॉकेट मधून लॉन्च करण्याचा रेकॉर्ड हा इस्रोच्या नावावर आहे. आणि त्यामध्ये पण या 104 मध्ये मॅक्झिमम म्हणजे जवळपास 100 ते 101 सॅटेलाइट हे जे डेव्हलप कंट्रीज आहेत, स्वित्झर्लंड आहे किंवा फ्रान्स आहे, USA आहे, त्यांचेच आहेत. सो हा एक काय तर खूप मोठा रेकॉर्ड इस्रोच्या नावावर आहे. आणि 2019 मध्ये चंद्रयान-2 आहे, तो सुद्धा काय तर लॉन्च केला, आणि आपण काय तर चंद्राचा जो पाठीमागचा जो भाग असतो त्यावर जाणारा पहिला देश हा भारत हा ठरलेला आहे. जॉग्राफीच्या फील्डमध्ये जर आपण बघितलं तर बघा 1983 मध्ये इंडियाचा पहिला सायंटिफिक बेस स्टेशन कुठं तर अंटार्क्टिकामध्ये इस्टॅब्लिश करण्यात आला. कुठं तर साऊथ पोलच्या जवळ आहे. त्याचं नाव होतं काय तर दक्षिण गंगोत्री. पण हा परमनंट नव्हता. परमनंट 1988 मध्ये मैत्री हा स्टेशन इस्टॅब्लिश करण्यात आला, जो परमनंट स्टेशन होता साऊथ पोल जवळ. नेक्स्ट आहे काय तर डिफेन्स सेक्टरमध्ये जर बघितलं तर बघा 1983 मध्ये IGMDP प्रोग्राम लॉन्च करण्यात आला. IGMDP म्हणजे इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम. यामध्ये गाइडेड मिसाईल काय तर डेव्हलप करण्यात आले होते. यामध्ये पहिला म्हणजे आता तर याच्यामध्ये पृथ्वी आहे किंवा नाग आहे असे काही मिसाईल्स आहेत ते डेव्हलप करण्यात आले. पृथ्वी हा फर्स्ट मिसाईल होता, आणि यामागे सुद्धा जो ग्रेटेस्ट माइंड होते ते कोण होते तर आपले मिसाईल मॅन
म्हणजे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. आता तर भारताकडे ब्राह्मोस सारखे पण मिसाईल आहे जे सुपरसोनिक आहे, म्हणजे जे आवाजाच्या वेगापेक्षा, सुपर सोनिक स्पीड म्हणजे काय की जे आवाजाचा वेग, सुपर म्हणजे काय तर त्यापेक्षा जास्त. सो तेवढ्या वेगाने सुद्धा जाणारे सुद्धा मिसाईल्स आज भारताकडे आहे. ब्राह्मोस सारखे मिसाईल्स हे भारताकडे आहेत. आयसीटीच्या फील्डमध्ये म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जर मी बघितलं आपण, तर आयटी सेक्टरचा माहिती मी तुम्हाला सुरुवातीला दिलेलं आहे ऑलरेडी, की भारत या आयटी सेक्टरमध्ये काय तर टॉपवर आहे. जॉब क्रिएशन मध्ये टॉपवर आहे. जे टॉपचे जे आयटी कंपनीज आहेत ते भारतीय आहेत. आज अख्ख्या जगाला जे आयटी सर्व्हिसेस सर्वात जास्त प्रोव्हाइड केलं जातं ते भारतातून प्रोव्हाइड केलं जातं. सिमिलरली याच फील्डमध्ये 1991 मध्ये परम हा सुपर कम्प्युटर काय तर तयार करण्यात आला होता. फर्स्ट भारताचा पहिला सुपर कम्प्युटर आहे. कोणत्या संस्थेद्वारे तर सीडॅक पुणेद्वारे. सीडॅक पुणेद्वारे काय तर हा सुपर कम्प्युटर इस्टॅब्लिश करण्यात आला होता. यामागे जे ग्रेटेस्ट माइंड होते ते कोण होते तर विजय भाटकर हे होते. नेक्स्ट मेडिकल सेक्टरमध्ये जर बघितलं तर 1968 डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी जे जेनेटिक कोड असतं, जे जेनेटिक इन्फॉर्मेशन असते, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे घेऊन जातं. सो त्याच्या मागे एक कोड असतं, प्रोटीनचा कोड असतो. सो तो डिकोड करण्याच्या मागे सुद्धा कोण आहे तर डॉक्टर हरगोविंद खुराना आहे. यासाठी त्यांना 1968 मध्ये नोबेल प्राइज आहे तो मिळालाय. सिमिलरली 2009 मध्ये डॉक्टर रामाकृष्णन यांनी जो रायबोझोमचा स्ट्रक्चर असतो तो माहित करून घेतला, तो सॉल्व्ह केला आहे. त्यासाठी त्यांना सुद्धा काय तर नोबेल प्राइज आहे ते मिळाले. रायबोझोम याला प्रोटीन फॅक्टरी म्हटलं जातं. सो या पद्धतीने काय तर भारताने या मागच्या 70-75 वर्षामध्ये डेव्हलपमेंट केलेलं आहे सायन्सच्या फील्डमध्ये, आणि म्हणूनच आज आपण या स्थितीमध्ये किंवा आज आपण बघतोय की भारताने बऱ्यापैकी डेव्हलपमेंट आहे. जरी लोकसंख्या खूप जास्त असली तरी पण आज आपण बऱ्यापैकी हे इंडिपेंडंट आहोत. सो प्रश्न हा पडतो की काय एवढं काय सफिशियंट आहे का? एवढं सफिशियंट आहे का? तर नक्कीच नाही. जर आपल्याला वाटतंय की आपण अशा देशातून येतो की ज्यामधून असे जे ग्रेटेस्ट माइंड्स आहेत ते आलेले आहेत, तर आपल्याला नेहमी प्रयत्न करत राहावं लागणार आहे. आणि म्हणूनच एक लाईन आहे की करत करत अभ्यासके जडमती होत सुजान, रसरी आवत जात ते सील परत निशाण. म्हणजे जर विहिरीमध्ये एखादी दगड आहे आणि त्याच्यावर जर मी परत परत दोरी टाकतोय तर त्याच्यावर काही निशाण बनतील. त्याच पद्धतीने जर कोणी जडमती म्हणजे जो बुद्धीने कमी आहे त्याने जर परत परत जर अभ्यास केला तर तो सुजाण होईल, तो बुद्धिमान होईल. आणि म्हणून आपल्याला सुद्धा काय तर प्रयत्न करत राहावंच लागणार आहे. आपल्याला पण प्रॅक्टिस नवीन काहीतरी प्रयत्न करत राहावं लागणार आहे. हीच तर खरी ऍक्च्युली जर बघितला की सायन्सच्या मागची जी आयडिया आहे ती नेमकी काय तर हीच आहे की नवीन काहीतरी परत प्रयत्न करत राहणे. आणि म्हणूनच आज आपण हे जे सगळे ग्रेटेस्ट माइंड्स होऊन गेलेत या सर्वांना आज आपण सल्यूट करूया, यांना आज आपण ट्रिब्यूट देऊया. कारण यांच्यामुळेच काय तर आपण या स्थितीला पोहोचलोय. आणि आपल्याला यांच्यापासूनच काहीतरी एक मोटिवेशन मिळतं ज्यामुळे आपण येणाऱ्या ह्युमॅनिटीला किंवा या देशासाठी नक्कीच काय करू शकू. सर आज इथंच थांबतोय. जय हिंद, वंदे मातरम.